नमस्कार. मी पूजा निलेश वळसे. मी आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष. मी म्हणजे आज सध्या बोलण्याचं कारण इतकंच आहे की मी पक्षासाठी जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा पक्षासाठी मी तळागाळात जाऊन काम केलं. लोकसभा असेल, विधानसभा असेल, दोन्ही वेळेस मी काम केलं. आणि मी त्याच्यानंतर विधानसभा झाल्याच्यानंतर मला काहीतरी करायचे आणि मला हे आश्वासनही वरिष्ठांनी दिलं होतं की आपल्याला जिल्हा परिषद लढायची. ठीक आहे, मी म्हटलं, मी त्या पद्धतीने काम करत राहिली. मी 2 वर्ष झालं लोकांमध्ये गेली आली. माझा संपर्क बघता किंवा कार्यक्रम केले, मी कोणता कार्यक्रम मी टाळला नाही. मी फक्त माझा जिल्हा परिषद गटच नाही तर मी तालुक्याचे अध्यक्ष असल्यामुळे तालुक्यामध्ये सगळे कार्यक्रम केले. आणि आत्ता 6 महिने झालं मला सांगितलं निवडणुका लागणार आहेत, ताई तुम्ही इच्छुक आहात का? म्हटलं हो, मी इच्छुक आहे. या पद्धतीने मी सगळं काम केलं. मी लोकांमध्ये गेली. मला वरिष्ठांनी विचारलं. मी खासदार अमोलदादा कोल्हेंनाही सांगितलं होतं मी इच्छुक आहे, मला झेडपीची निवडणूक लढवायची आहे. ज्यावेळेस विधानसभेला मी माननीय देवदत्त निकम साहेबांचा जेव्हा मी प्रचार केला आहे त्यावेळेस ते मला सांगायचे तुमच्या झेडपी गटामध्ये जायचं आहे ताई उद्या, तर तुम्ही आमच्यासोबत पाहिजे. मी रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत माझ्या झेडपी गटामध्ये प्रचार केलेला आहे. आणि प्रचार केला आणि आता 6 महिने झाला. निवडणूक आता लागेल मग लागेल. तुम्हालाही पत्रकार बांधवांना सगळं माहितीच आहे. निवडणुकीला उशीर झाला आहे. आणि तेव्हापासून मी प्रचार केला. माझा एका गावामध्ये 4-4 म्हणजे माझ्या झेडपी गटात मी 3-3, 4-4 राऊंड फिरलेले आहे. आणि आता सध्या मला सांगितलं की तुम्ही इच्छुक आहात. म्हटलं हो. म्हटलं ठीक आहे, तुमचं काम चालू ठेवा. मी पॅम्पलेट छापले, मी पॅम्पलेट वाटली. आणि मला मी कालपर्यंत पक्षाच्या AV फॉर्मची वाट बघितलेली आहे. पण मला काल रात्री समजले की त्यांनी पक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. मग मी विचारलं की तुम्ही जेव्हा समजलं, मी तुमचेच पत्रकार बांधवांचे सगळ्या न्यूज बघत होते, जेव्हा मला समजलं 3 पक्ष एकत्र आले, तर मग हे 3 पक्ष एकत्र आले. तुम्ही सांगितलं घड्याळासोबत गेले नाहीत, का नाही गेले? तर तुम्ही एकनिष्ठ राहिले पवार साहेबांसोबत. पवार साहेबांनी सांगितलं घड्याळ आणि तुतारी एकत्र करा. मग असं काय झालं की तुम्ही दोन्ही एकत्र केले नाहीत? आणि मग तुम्ही सांगताय आम्ही एकनिष्ठ राहिलो. मग दोन्ही शिवसेना वेगळे झाले, तुम्ही त्यांना का सोबत घेतलं? मग तुमचे एकनिष्ठपणा इथेच दिसून आला. तुम्ही एकनिष्ठ होते तर तुम्ही पूर्ण पॅनल तुतारीचं उभं करायचं होतं. ते का करू शकले नाहीत तुम्ही पॅनल उभं? आता माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत ते. मी वरिष्ठांकडे बरोबर आहे. पण आता सध्या मी इच्छुक आहे. मलाही एक पारगाव जारकरवाडी झेडपी गटातनं मला एक निवडणूक लढवायची आहे. मी माझ्या याच्यामध्ये आता वेळ व्हायला न घालवता मी माझ्या प्रचारामध्ये किंवा मी माझे फॉर्म भरायचे, माझे काय डॉक्युमेंट्स असेल त्याच्यामध्ये मी बिझी होते. मी काही त्यांना विचारलं नाही. मग कालपर्यंत मी त्यांची वाट बघितली की मला त्यांनी AV फॉर्म देतील. सकाळी मी आमचे तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ शेठ भोर यांना मी फोन केला की अध्यक्ष मला AV फॉर्म पाहिजे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आपल्या जिल्हा अध्यक्षांकडे AV फॉर्म आहे, त्यांच्याकडून. हो, 100% माझा विश्वासघात केलेला आहे. मी 100% ही निवडणूक लढणार आहे, अपक्ष लढणार. मला कुणी नाकारला असेल किंवा कुणी AV फॉर्म दिला नसेल म्हणून मी रडत बसणार नाही. मी लढणार, कारण की मला AV फॉर्म दिला नाही किंवा मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी रडत बसणार यातली नाही. की ज्याप्रमाणे आपण बघितलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेळेस नाकारल्या गेलं तेव्हा उमेदवारी न देता रडलेत, तर मी स्वतःसाठी नाही, मला जनतेसाठी लढायचे म्हणून मी अजिबात रडणार नाही. मी लढणार. डिसिप्लिन पाळत नाही. दुसरीकडे जर पक्षाची पॉलिसी आहे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र काम करायचं, आता तुम्ही पण उल्लंघन करताय. असं वाटत नाही. मी पक्षाचा एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही AV फॉर्म मला आलेला नाही आहे. मी अजित पवार पक्षाचा AV फॉर्म लावणार नाही आहे. मी अपक्ष उमेदवारी भरणार आहे. कारण मला जनतेसाठी लढायचं आहे, मला जनतेसाठी काम करायचं आहे. गटामध्ये प्रतिसाद कसा आहे? एकदम छान. जनतेच्याच विश्वासावर मी हा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे. आणि जनतेला मी आता आव्हानही करते की मला उमेदवारी अर्ज दिला नाही म्हणून मी थांबणार नाही. मी कोणत्या पक्षाचा पवार साहेबांशी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहिले. मी कोणत्या पक्षाचा झेंडाही हातात घेतलेला नाही अद्याप आणि घेणार नाही. मी जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत आहे. तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे नाराज दिसतात. त्यांचे सध्याचे पाऊल चाललेले आहेत ते शिवसेनेच्या दिशेने चालू आहे. भविष्यकाळातली ही गुंतवणूक आहे. आता हे तुम्हीच सांगितलं की त्यांचे शिवसेनेच्या दिशेने पाऊल चाललेले आहेत.
आघाडी युती केलेली आहे. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर ते चांगल्या पद्धतीने देतील. त्यांच्या मनात काय आहे हे मी नाही सांगू शकत. तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या काहीतरी पुढचे डाव दिसत आहेत का त्यांच्यावर विश्वास आहे? नाही, विश्वास तर कालपर्यंत खूप होता, अद्याप विश्वास राहिलेला नाही आहे. कारण की ज्यांनी प्रामाणिक काम केलं, मी असेल, मी एक तालुका अध्यक्ष आहे, त्यावेळेस तुम्ही सगळे बघत होते, त्यांच्याकडे एक महिला सक्षम कुणीच नव्हतं. त्यावेळेस मी तुमचे सगळे जबाबदारी तालुक्यातली एकदम व्यवस्थित पार पाडलेली आहे. मग आता तुम्हाला माझं काय खटकलं, तर माझं नेतृत्व खटकलं, की माझा संपर्क खटकला, की मी तुमच्यासोबत प्रत्येक कार्यक्रम करत असेल किंवा सगळ्या लोकांशी संपर्क ठेवत असेल, हे खटकलं, की पुढे जाऊन काही त्यांच्या मनात काय असेल मला सांगू शकत नाही मी. एक विश्वासू नेता म्हणून तुम्ही त्यांना विधानसभेला मदत केली. हो. तोच नेता तर तुम्हाला जिल्हा परिषदेला तुमच्यावर अन्याय करतोय, काय तुमच्या भावना? आता ह्या माझ्या भावना काय आहेत हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आता फसवणूक झाली. 100% माझी फसवणूक केलेली आहे. मीच नाही, मी एक तालुका अध्यक्ष आहे, आमचेच शिरूरचे दामोअण्णा घोडे असतील, म्हणजे एकदम सोज्वळ नेतृत्व, दोघंही अरुणाताई असतील किंवा दामोअण्णा घोडे असतील, हे दोघं एकदम शांततेत काम केलं त्यांनी. म्हणजे विधानसभेला त्यांनी इतकं प्रामाणिक काम केलं. माझ्यासोबत अरुणाताई काम करायला होते किंवा विधानसभेला त्यांच्या रॅली असेल किंवा सभा होत होत्या, ताई माझ्या खुर्ची लावून बसायच्या. इतकं प्रामाणिक काम करून आज शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. अमोलदादा कोल्हे खासदार यांनी त्यांना तुतारी आणि घड्याळ एकत्र आल्याच्या नंतर घड्याळाची उमेदवारी दिली आणि देवदत्त निकम साहेबांनी तिथे त्यांच्याच विरोधात डॉक्टर पोकळे यांना तुतारीचा एबी फॉर्म दिला. म्हणजे नक्की हे चाललंय काय कार्यकर्त्यांबरोबर? पक्षाच्या वरिष्ठांशी कोणाशी बोलला? वरिष्ठांशी मला अजून तरी मी अद्याप बोललेली नाही, पण मी नक्कीच बोलेल. खासदार कोल्हेंच्या ऑफिसला आले होते, त्यांच्या कानावर हा प्रकार घातला? तोपर्यंत एबी फॉर्म त्यांनी काही कोणाला दिलेले नव्हते, त्याच्यामुळे मी दादांशी असं काही विषयावर बोलणार नाही. संपर्क वगैरे नाही, आज संपर्क काहीच नाही केला मी.